नमस्कार. माझे नाव अरुणा श्रीरंग मुंडे. जिल्हा परिषद शाळा बिकवडी खुर्द, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. इयत्ता दुसरी. पाठ घरभर प्रकाश. भरतपूर नावाचे गाव होते. भरतपूर हे गावाचे नाव आहे बरं का. तर त्या गावात केशवराव नावाचे एक शेतकरी होते. केशवराव हे शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेतात सतत राबत असत. सतत म्हणजे नेहमी, व राबत असत म्हणजे कष्ट करत असत. त्यांना 2 मुले होती. एके दिवशी काय झाले, केशवरावांनी आपल्या मुलांना 2-2 रुपये दिले. म्हणजे एकूण झाले तर 4 रुपये. मुलांना आनंद झाला. केशवराव म्हणाले, मुलांनो, या पैशातून तुम्ही घर भरून जाईल अशी वस्तू आणू शकाल का? आता घर भरून जाईल एवढी वस्तू कशी आणायची, तेही एवढ्याशा पैशात? मुलांना प्रश्न पडला. त्यांना काही सुचेना. ती एका दुकानात गेली. तेथे त्यांना अनेक वस्तू दिसल्या. अनेक म्हणजे खूप, भरपूर वस्तू. आता दुकान म्हणलं की भरपूर वस्तू असणारच. मग दोघांनी मिळून खूप विचार केला की काय घ्यावे. मग त्यांना एक कल्पना सुचली. कल्पना म्हणजे युक्ती सुचली. आणि दोघांनी मिळून एक पणती विकत घेतली. विकत घेणे म्हणजे पैसे देऊन एखादी वस्तू खरेदी करणे. मुले घरी आली. संध्याकाळ झाली. त्यांनी पणतीत तेल घातले, कापसाची वात केली आणि पणती लावून ठेवली. तेवढ्यात केशवराव आले. त्यांनी पाहिले, सारे घर प्रकाशाने उजळून निघाले होते. उजळून म्हणजे प्रकाशाने सगळीकडे उजेडच उजेड दिसणे. ते म्हणाले, अरे वा, कमालच केलीत तुम्ही, असे केशवराव मुलांना म्हणाले. मुले म्हणाली, बघा बाबा, आम्ही घर भरून जाणारी वस्तू आणली. खरेच घरभर प्रकाश पसरला होता. दोन्ही मुलांनी एकत्रित विचार करून कल्पकतेने आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधले. कल्पकतेने म्हणजे स्वतःच्या बुद्धीने किंवा युक्तीने प्रश्नाचे उत्तर शोधले. याचा केशवरावांना खूप आनंद झाला. त्यांनी दोन्ही मुलांना जवळ बोलवले व शाबासकी दिली. तर शाबासकी देणे म्हणजे कौतुक करणे. स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. पहिला प्रश्न. केशवरावांना किती मुले होती? उत्तर. केशवरावांना 2 मुले होती. प्रश्न दुसरा. केशवरावांनी मुलांना किती रुपये दिले? उत्तर. केशवरावांनी मुलांना 2-2 रुपये दिले. प्रश्न तिसरा. केशवराव मुलांना पैसे दिल्यावर काय म्हणाले? उत्तर. मुलांनो, या पैशातून तुम्ही घर भरून जाईल अशी वस्तू आणू शकाल का, असे केशवराव मुलांना पैसे दिल्यावर म्हणाले. प्रश्न चौथा. मुलांना कोणता प्रश्न पडला? उत्तर. घर भरून जाईल एवढी वस्तू कशी आणायची, तेही एवढ्याशा पैशात, असा प्रश्न मुलांना पडला. प्रश्न पाचवा. मुलांना कोणती कल्पना सुचली? उत्तर. मुलांना पणती विकत घेण्याची कल्पना सुचली. प्रश्न 6वा. केशवरावांना केव्हा आनंद झाला? उत्तर. दोन्ही मुलांनी एकत्रित विचार करून कल्पकतेने आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधले. याचा केशवरावांना खूप आनंद झाला. प्रश्न दुसरा. नावे सांगा. प्रश्न पहिला. भरतपूर गावातील शेतकरी केशवराव. प्रश्न दुसरा. केशवरावांचे गाव. उत्तर. भरतपूर. प्रश्न तिसरा.
मुलांनी विकत आणलेली वस्तू. उत्तर पणती. प्रश्न चौथा. घरभर पसरलेला. उत्तर प्रकाश. प्रश्न पाचवा. केशवरावांनी मुलांना दिलेले पैसे. उत्तर 2-2 रुपये. प्रश्न तिसरा. पाठात आलेले शब्द व त्यांचे अर्थ सांगा. पहिला शब्द सतत. सतत म्हणजे नेहमी. शब्द दुसरा राबणे, कष्ट करणे. शब्द तिसरा कल्पना सुचणे, युक्ती सुचणे. शब्द चौथा विकत घेणे, खरेदी करणे. शब्द पाचवा कल्पकतेने, युक्तीने, बुद्धीने. शब्द सहावा शाबासकी देणे, कौतुक करणे. प्रश्न चौथा. जोड्या लावा. गाव भरतपूर. शेतकरी केशवराव. विकत आणलेली वस्तू पणती. वात कापसाची. घरभर प्रकाश.